हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोकसभेनंतर राज्यातील वारं महाविकास आघाडीच्या बाजूने। शिंदे आणि दादांचे मिळून 40 आमदार परत येतील, विजय वडेट्टीवारांचा दावा। विधानसभेला 80 जागा राष्ट्रवादीने लढवल्या पाहिजेत। महायुतीत राष्ट्रवादीची 80 जागांची मागणी करेल, तेवढ्या जागा आम्हाला मिळतील, अनिल पाटलांची प्रतिक्रिया। मोदींच्या मंत्रिमंडळात अजित पवारांच्या वाट्याला भोपळा। शिंदे गटाच्या तोंडावर एक राज्यमंत्रीपद फेकून मारलं, संजय राऊतांची टीका। मराठा आरक्षणाविरोधात बोलाल तर मराठ्यांना विधानसभेत काँग्रेसच्या सर्व जागा पाडायला लावेन। कल्याण काळे जरांगेंच्या भेटीला गेले असताना जरांगेंचा वडेट्टीवारांसह काँग्रेसला इशारा। पावसाळी अधिवेशनाआधी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता। रिक्त मंत्रिपदं भरली जाणार। विधानसभा निवडणुकीआधी आमदारांना ताकद देण्याचा महायुतीचा प्रयत्न। जाता जाता काही लोकांना खुश करून जायचा प्रयत्न असेल, राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रश्नावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी। मोदींच्या मंत्रिमंडळात 72 मंत्र्यांचा समावेश। अमित शहा, राजनाथ सिंह, जेपी नड्डा, निर्मला सीतारामन यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ। केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यातल्या 6 खासदारांना मंत्रिपद। भाजपकडून नितीन गडकरी, पियुष गोयल, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपद, तर शिंदे गटाकडून प्रतापराव जाधवांना संधी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 25वा वर्धापन दिन। पुण्यात शरद पवारांच्या उपस्थितीत ध्वजारोहण समारंभ, तर अजित पवार गटाकडून मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये कार्यक्रम। ठाकरे गटाच्या आमदार खासदारांची आज सेना भवनात बैठक। आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा होणार। मुख्यमंत्री शिंदेंच्या आज आमदार खासदारांसोबतच्या बैठका। संध्याकाळी 6 वाजता बैठकांना सुरुवात होणार। आगामी विधानसभा निवडणूक, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार। मुख्यमंत्री शिंदेंच्या पाहणीनंतर मुंबईतील कोसल रोडचा आज दुसरा बोगदा खुला होणार। प्रकल्पाच्या उर्वरित कामांमुळे शनिवार रविवार मार्ग बंद राहणार। रब्बी हंगामाअंतर्गत नाशकात नाफेडकडून कांदा खरेदी। 18 संस्थांच्या माध्यमातून केंद्र सरकार 5 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार। मुंबईच्या विक्रोळीत एका नव्या इमारतीचा स्लॅब कोसळला। इमारतीतील सुरक्षा रक्षकासह त्यांना डबा देण्यासाठी आलेल्या 10 वर्षीय मुलाचा मृत्यू। राज्यात जोरदार पावसाची हजेरी। मुंबईसह सोलापुरात मुसळधार पावसाच्या सरी। सोलापुरात काही घरांमध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत। मालेगावातील देवळा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा। उमराण्यातील 25 शेड कोसळले। शेडखालील एकाचा मृत्यू, तर वीज पडून एका तरुणाचा मृत्यू। भारताकडून मे महिन्यात 722 कोटींचं सोने खरेदी, तर स्वित्झर्लंड आणि चीनकडून सर्वात जास्त सोन्याची खरेदी। वर्ल्ड गोल्ड कौन्सिलची माहिती। जम्मू काश्मीरच्या रियासीमध्ये भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ल्यानंतर बस दरीत कोसळली। दुर्घटनेत 10 भाविकांचा मृत्यू, तर 33 जण जखमी। भारताचा पाकिस्तानवर चित्तथरारक विजय। भारताच्या 120 धावांच्या आव्हानासमोर पाकिस्तानचा संघ चारी मुंड्या चित। भारताचा 6 धावांनी अफलातून विजय। स्पेनचा युवा टेनिसपटू कार्लोस अल्काराजने रचला इतिहास। जर्मनीच्या अलेक्झांडर ज्वेरेवला हरवत अल्काराजने मिळवलं फ्रेंच ओपनचं विजेतेपद। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।